तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। या पाण्याच्या योजनेमुळे सांगोला तालुका सुजलाम सुफलाम होणार। आमदार शहाजी बापू पाटील। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा तालुक्यातील 12 गावांना लाभ होणार। आमदार शहाजी बापू पाटील। सांगोला मतदारसंघातील वंचित 12 गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। या योजनेमुळे सुमारे 39,000 एकर क्षेत्राला या योजनेचे पाणी मिळणार असून यासाठी 883 कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याने शहाजी बापू पाटील यांचा सांगोला येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला। योजना मंजूर करण्यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे खूप मोठे योगदान आहे। सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा व उजनीचे 2 टीएमसी पाण्यासहित सांगोला तालुक्याला सुमारे 12 टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल आमदार शहाजी बापू पाटील यांनी या सर्वांचे मनापासून आभार मानले। याप्रसंगी तसेच अनेक विषयांवर पहा काय म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील। सांगोला तालुक्यासाठी सरकारने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पाणी योजना मंजूर केली। तर या योजनेचा लाभ मतदारसंघातील किती गावांना होणार आहे? या योजनेचा लाभ मतदारसंघातील वंचित आणि खऱ्या अर्थानं जिरायत माळरान असलेल्या अशा 12 गावांना होणार आहे। ही योजना तशी महत्वाकांक्षी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ध्येय असलेली योजना। त्यांनी मुख्यमंत्री पदभार घेतल्यानंतरच मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला निश्चितपणानं मार्गी लावीन असं आश्वासन दिलेलं होतं आणि ते त्यांचं आश्वासन आणि 93 सालापासून सांगोला तालुक्यात या योजनेसाठी मी देत असलेला लढा त्याला एक प्रचंड मोठं यश आलं। जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब त्या सर्वांनी मिळून ही योजना एवढी मोठी सांगोल्यासाठी मंजूर केली आणि या तालुक्याचा खऱ्या अर्थानं आज दुष्काळ पूर्णपणे संपला। पंढरपूरच्या 15 गावात डांबरीकरणाचा रस्ता टाकायला रस्ता शिल्लक राहिला। कालच्या अंदाजपत्रकात 400 रस्ते माझं ग्रामा संपलं, बजेटचं सगळं रस्ता संपलं। आता रस्ता घ्यायचा आहे तिथं आता मुरमीकरण खडीकर डांबरीकरणात तुमचं सगळं संपलंय। पंढरपूरला जाऊन ऑफिस मध्ये खरी खोटी चौकशी पानंद रस्ते भरपूर दिलेले आहेत। आतापर्यंत 16-9 एवढ्या कोटीचे रस्ते आणलेले आहेत। या वर्षी पानंद रस्ते बऱ्यापैकी मिळतील। पानंद रस्त्याची अडचण अशी आहे, मागायला जी येणारी शेतकरी असतात, रस्ता सुरू झाला अडवायला ते शेतकरी सुरू करताना रस्ता मध्येच बंद पडतोय, ही ह्यातली मोठी अडचण झाली। उजनीच या तालुक्याला आपल्या पूर्णपणे दुष्काळी तालुका म्हणून याची ख्याती। 95 साली निवडून लोकांनी दिल्यानंतर त्यावेळी 55,000 एकर टिंबूचं पाणी काम चालू केलं लगेच। 25,000 म्हैसाळचं पाणी काम लगेच चालू केलं। पिण्याच्या पाण्याची आशिया खंडातली सगळ्यात मोठी योजना, तिचं आजही रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही। आता सुद्धा माझी जलजीवन योजना, त्या योजनेमुळं 800 कोटी या पुढे गेले सांगोला तालुका। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक निश्चितपणे मोठी घटना म्हणा किंवा मोठी खळबळ आपल्या समोर आलेली आहे। त्या राज्याचे डोबस, शांत स्वभावी, संयमी असं नेतृत्व ज्यांनी मुख्यमंत्री पदाची सुद्धा धुरा सांभाळली असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सध्यात सर्वात ज्येष्ठ नेते असे अशोकरावजी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत, ही निश्चितपणे आनंदाची बातमी आहे। माझ्यासारखा मी आणि ते त्यांचं माझं जिव्हाळ्यात त्या घराण्याचं नातं,
मी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचा लाडका कार्यकर्ता, अशोक चव्हाण साहेबांचा त्यांचाही कार्यकर्ता. आम्ही दोघांनी युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष या पदावर दोघांनी काम केलं. आज दादा भाजपमध्ये हे लागले म्हणजे महायुतीत हे लागले, याचा सर्वात मोठा मला आज आनंद आहे. अनेक नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणार आहेत. विषय कसा झालाय राजकारणात, हा सगळा गोंधळ माजवते ते लोक, असा नाही विषय. ज्या पद्धतीने गेली 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांचे सहकारी मग गडकरी साहेबांसारखे ते तिथं राजनाथ सिंह बसले, त्यांनी त्या गतिमानतेने देशात विकास केला आणि या राज्यात हा विकास 14 सालापासून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या गतिमानतेने विकास चालू आहे. हा विकास सगळ्याला भावायला लागला. लोक त्याला राजकीय स्वरूप देत आहेत. काही दबंग मोठे नेते ते कुठेही कुठल्या अपक्ष निवडून ताकद आहे त्यांची. परंतु आपल्या भागाचा विकास करण्यासाठी या रस्त्यावरून गेल्यानंतर अजूनही आपल्या जनतेचं आपण विकासाचं काम करू, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू, आपला भाग अजूनही विकासानं वैभवशाली बनवू, अशी अनेक स्वप्न घेऊ. हे आता मतांतर होतंय. पूर्वी अशी मतांतर झालेली. काँग्रेसचं, इंदिराजींचं, राजीवजींचं नेतृत्व उतरून गेल्यानंतर अनेक पक्षातले लोक काँग्रेसमध्ये आले. तीच आता परिस्थिती भाजपचं उतरून नेतृत्व आहे. नेतृत्वामागे जाणं काम आहे. नेता जोपर्यंत मोठा भेटत नाही तोपर्यंत काम बी होत नाही. आणि त्यात देशभक्तीपर केलेलं जे काम नरेंद्र मोदी साहेबांनी आहे आणि 110 सव्वाशे देशात आज भारताच्या पंतप्रधानाच्या शब्दाला मान आहे. आज अरब कंट्री जे आपल्याला कायम गोळ्या घालायसाठी मनस्थिती असलेले देश होते, ते आज मोदी साहेबांना बोलवून त्या ठिकाणी जे उखाव घालायला लागले, हे जे यश मिळवले, त्या यशाचं ह्या एका भारत मातेच्या सुपुत्राचं नरेंद्र मोदीचं त्या देशातल्या प्रत्येक नागरिकानं कौतुकी केलं पाहिजे, त्यांचं हात बळकट केलं पाहिजे. हे राष्ट्रभक्ती, हे राजकारण नाही. सोलापूर जिल्ह्यातले काही नेते येणारे असेल तर बातचीत केलं जात होतं. सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी फारसा नाही. तुम्ही बघताय मी सोलापूर पंढरपूर नाही. माझा रस्ता सध्या सांगोला पुणे मुंबई, मुंबई पुणे सांगोला एवढं माझं चाललंय. मला जिल्हा राजकारणात ओढू नका. मी गरीब बारका माणूस आहे.